सांबारी संघाकडनं आपण ओपनिंगचे दोन फलंदाज पाहतोय, राकेश आणि प्रवीण हे दोन फलंदाज. राकेशचा जर विचार केला तर हा फलंदाज एक डावखुऱ्या हाताचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो, ज्याने बदलापूर परिसर अति गाजून सोडलाय स्वतःच्या फलंदाजीच्या जीवावर. आणि गोलंदाजी स्टँड्सवर पाहतोय गीतेशला, ज्याने फर्स्ट मॅच मध्ये P1चं षटक मिडन प्लस 4 विकेट हाताळून स्वतःच्या नावावर मॅन ऑफ द मॅचचं किताब केलं होतं. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण प्रवीणला, एक राईट हँड बॅट्समन पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाज स्टँडवर गीतेशला पाहतोय आपण. गीतेशला मात्र आता गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोकाव्या लागतील. पहिला चेंडू गीतेश मारा करेल. ओलमन एंड कडनं पहिला चेंडू भन्नाट गतीने ऑफ साइड स्टंपवरनं चेंडू निघून जातोय. प्रवीणला काही चेंडू समजत नाही, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्याच चेंडूवर सुरेख गोलंदाजी पाहतोय गीतेशच्या माध्यमातून. प्रवीणला कमबॅक करावं लागेल. दुसरा चेंडू पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने, गीतेश मारा करेल प्रवीणसाठी. दुसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने सुंदर पद्धतीने कटवलेला चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे. ढकलून निघालाय, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. हा सुद्धा येतोय एक प्रवीणच्या बॅट मधनं चौकार डीजे. तिने गोलंदाजी केली होती, मात्र 2 चेंडूंवर 2 चौकार लगवला गेल्यानंतर गीतेश कुठेतरी दबावाखाली दिसतोय. प्रवीण एक आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडू 8 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. सुंदर फलंदाजी पाहतोय. गीतेशला कमबॅक करावा लागेल टीमसाठी. आत्ता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू कटवलाय ऑफ साइडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकलंय. धावसंख्येवर 9 धावा पाहतोय सांबारी संघासाठी. 4 चेंडूंची खेळी आतापर्यंत झाली गेली आहे. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय राकेशला, एक हार्ड हिटर फलंदाज सांबारी संघाचा स्वतः कर्णधार. आता मात्र जितेशला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू दिला तर नक्कीच षटकार पाठवण्याची ताकद या राकेशच्या मनगटात पाहतोय आपण. पंचांच्या उजव्या साईडनं ओलमन एंड कडनं गोलंदाजी स्टँडवर गीतेशला पाहतोय. तेलंगवाडी संघाचा एक नौका गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. चार चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात गीतेशनं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राकेशसाठी 5वा चेंडू. आता मात्र भन्नाट गतीने चेंडू पण पंच आमचं लक्ष वेधून घेतात. स्वेअर चेंडूची सांगता केली जाते गीतेशच्या माध्यमातून. स्वेअर चेंडूच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 10 धावा. पुन्हा एकदा राकेशला पाहतोय स्ट्राईक रेंजवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख गोलंदाजी, राकेशला थांबून ठेवण्याचं काम केलं जाते. पंचांकडे अपील केली जाते पण सुरेख पंचगिरी पाहतोय आपण. हरी दोरे यांच्या माध्यमातून अपील फेटाळली गेली आहे.
खेळाडूला इजा झालेली आहे. आयोजक पाणी घेऊन जायचे खेळाडूला. आणि धाव संख्येवर स्कोरबोर्डवर स्कोर 10 धावा. आता मात्र राकेशला पाहतोय. आता मात्र बिग हिट राकेशच्या मनगटाची ताकद दाखवतोय. आता इरादे स्पष्ट केले. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. वन बाउन्स हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं चौकार डीजे. ताकद दाखवतोय प्रवीण. सुरेख फलंदाजी पाहतोय प्रवीण आणि राकेशच्या माध्यमातून 20 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मिलिंदना पाहतोय. आता मात्र चेंडू खूपच बाहेर टाकला गेला. पंच आम्हाला इशारा करतात का स्वेअर चेंडूची सांगता केली जाते मिलिंदच्या माध्यमातून. मिलिंदला कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल आणि विकेटची गरज आहे तेलंगवाडी संघाला. आता मात्र सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं. आणखी एक चौकार डीजे. पंचवीस धावा पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सांबारी संघाची धावसंख्या अतिशय गतीने. आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. हा सुद्धा येतोय प्रवीणच्या बॅट मधने आणखी एक चौकार डीजे. झेलची संधी होती परंतु झेल काही टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि प्रवीणला जीवदान भेटतंय. हा तोच फलंदाज आहे ज्यांनी आतापर्यंत फलंदाजी करताना 4 चौकार ठोकून काढलेत. सुरेख फलंदाजी पाहतोय प्रवीणच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल मिलिंदला. आता मात्र कार्पेट पद्धतीचा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय. लॉंग ऑनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी. एकच धावेवर समाधानी मानावं लागेल.
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या पाहतोय सांभारी संघाची 30. आता मात्र स्ट्राईकला राकेशला पाहतोय आपण. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाजी स्टँड्सवर पंचांच्या उजव्या डाव्या हाताकडनं ओलमन एंड कडनं मिलिंदला पाहतोय आपण. आता मात्र नो चेंडू. फिल्डिंग नीट लावली नव्हती त्यामुळे हा चेंडू पंच आमचं लक्ष वेधून घेतात. नो चेंडूची सांगता केली जाते. नो प्लस 1 धाव सांभारी संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होते आणि याच धाव संख्येने स्कोर बोर्डवर स्कोर 32 धावा पाहतोय. आणि आता मात्र प्रवीणसाठी फ्री हिट असेल. फक्त रनआउटची विकेट घेतली जाईल. सुरेख फटका ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गीतेशला पाहतोय. झेल टिपला होता परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. विकेट काही मिळणार नाहीये. 2 षटकांच्या अंती स्कोर बोर्डवर स्कोर सांभारी संघाचा 33 धावसंख्या. येतोय प्रवीणच्या बॅट मधनं एक खणखणीत दणदणीत चौकार डीजे. प्रवीणने चौकार ठोकले. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येवर धावसंख्या लागली गेली आहे. 37 धावसंख्या पाहतोय आपण सांभारी संघाची. दुसरा चेंडू आता मात्र रोहितच्या रडार मध्ये चेंडू होता. रोहित थांबणार नाही. हा चेंडू येतोय मिस फील्डच्या माध्यमातून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे. स्ट्राईकला राकेशला पाहतोय. राकेशने आतापर्यंत ज्या कामगिरीसाठी ओळखलं जाते ती कामगिरी काही पार पाडली नाहीये. आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देण्याची गरज आहे. प्रवीणच्या खांद्याला खांदा लावून जर फलंदाजी केली याच प्रकारच्या फलंदाजीसाठी राकेशला ओळखलं जातं. माझ्या शब्दांना प्रतिउत्तर देत असताना राकेशच्या बॅटमधनं हा येतो एक लांब लचक षटकार डीजे. अगदी आपल्या बॅटीच्या तालावर नाचवतात गोलंदाजाला सांभारी टीमचे 2 फलंदाज प्रवीण आणि राकेश. काय फटका पाहिला आपण लेग साइडच्या दिशेने राकेशच्या बॅटमधनं. अतिशय ताकदवान फटका होता. आता मात्र रनअप मध्ये थोडीशी गडबड होतीये. नक्कीच दबावामध्ये असेल रोहित कारण की 2 चौकार आणि 1 षटकार ओव्हर मध्ये लगावला गेलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय 48 धावा. राकेशला पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळत होता. काय ती ताकद पाहतोय नजाकत पाहतोय या शॉट मध्ये. आणि अजून एक षटकार येतोय राकेशच्या माध्यमातून डीजे.
आपण राकेशच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार पाहतोय राकेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू होता, चेंडू काही राकेशला समजला नाही आणि हा चेंडू येतो स्क्वेअर चेंडू. खराब गोलंदाजी पाहतोय आपण रोहितच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा होती तेलंगवाडी संघाची या रोहितकडनं, परंतु तो गोलंदाज खूप मागडा ठरतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय 55 धावा. काय स्कोर पाहतोय आपण सांबारी टीम कडनं. पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा वापर करत असताना राकेशच्या बॅट मधनं पाहतोय हा तिसरा षटकार डीजे. ताकद दाखवून देत आहेत, नाचवत आहेत गोलंदाजाला आपल्या बॅटच्या तालावर. राकेशचा बॅट फ्लो पाहिला तर अगदी गोळीच्या वेगाने त्याच ताकदीने आपण प्रवीणला पाहतोय. हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं या मॅचचा 6वा षटकार डीजे. पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज सागरच्या माध्यमातून खराब गोलंदाजी पाहतोय सागरकडनं. कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा होती, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. दुसरा चेंडू नो. हा दरारा आहे प्रवीणचा. आता मात्र खराब गोलंदाजी, या गोलंदाजीची अपेक्षा नाहीये, खूपच खराब गोलंदाजी आणि हा येतोय बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक चौकार. हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं मॅचचा 7वा षटकार डीजे. झाले. पुन्हा एकदा प्रवीण बॅट वरती करायचे मित्रा. काय फलंदाजी पाहतोय प्रवीणच्या माध्यमातून. टाळ्या झाल्या पाहिजे सांबारी संघाकडनं, याच फलंदाजीची अपेक्षा करतोय आपण. सुरेख फलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा अजूनपर्यंत केली जाते. सुरेख फटका हेलिकॉप्टर पद्धतीचा, त्या ठिकाणी शतरक्षक नाहीयेत. पुन्हा एकदा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं हा एक खणखणीत दणदणीत चौकार.
गोलंदाजी स्टँड्सवर पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राकेशला एक अनुभवी गोलंदाज ज्याच्या रनअप कमी परंतु भरपूर भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहतोय राकेशच्या माध्यमातून, ज्याने मागच्या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावर अतिशय बॅट्समॅनांना नाचवलं होतं. विचार करण्यास भाग पाडला होता फलंदाजांना की बॅट चेंडू मारायचा कुठे. तोच गोलंदाज पाहतोय आपण राकेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पाहिला आपण. मिलिंदच्या माध्यमातून सुंदर फटका होता. त्या ठिकाणी शतरक्षक उपलब्ध आहे. सुंदर शतरक्षण पाहिलं. एकच धाव मिळाली. एका धावाने आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय तेलंगवाडी या संघाने. आता मात्र दीपकला पाहतोय स्ट्राईकला. गोलंदाजी स्टँड्सवर ओलमन एंड कडनं राकेश सुरेख गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. फिरकी गोलंदाजी, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच राकेशला पाहतोय आपण. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. दीपकला काही चेंडू समजत नाहीये. फटकेबाजी करावी लागेल पहिल्या षटकापासनं मॅच विन करायची असेल तर. आता मात्र चेंडू हवे. चेंडू खाली शतरक्षक येणार. शतरक्षक चुकी करणार नाहीये. पहिला हादरा लागतोय तेलंगवाडी संघाला. दीपक बॅक टू द डगआउट. डीजे एक गोलंदाजी पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी केली गेली आहे आणि फक्त एक धाव खर्च केली आहे राकेशनं. एक विकेट सुद्धा गमावली आहे तेलंगवाडी संघानं. पुढचा चेंडू सुरेख फटका. शतरक्षक गवसून काढलाय फलंदाजाने आणि पुन्हा एकदा सागरला परतावं लागतंय. सागर बॅक टू द पवेलियन. डीजे ठेवायचंय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि राकेश चुकी करणार नाहीये. भालचंद्रला परतावं लागतंय. भालचंद्र बॅक टू द डगआउट. डीजे
वळूया मॅचकडे. काय घडतंय काय बिघडतंय, एकतर्फी सामना पाहायला मिळतोय आपल्याला. सांबारी बनाम तेलंगवाडी, काय सुरेख फलंदाजी पाहिली आपण प्रवीणच्या माध्यमातून. तब्बल 55 धावा एकट्या प्रवीणने ठोकून काढल्या आणि त्याला तोड देताना राकेशने सुद्धा 4 षटकार ठोकले. आता मात्र सुंदर फटका पाहतोय रवीच्या माध्यमातून. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, शतरक्षकाकडनं चुकी होते. पॉवर प्ले मध्येच एक धाव कंप्लीट केली जाईल. येणारे 14 चेंडू आणि 79 धावांची गरज तेलंगवाडी संघाला. आत्ता मात्र आंधळी फटकेबाजी पाहायला मिळते मिलिंदच्या माध्यमातून. येणारे 13 चेंडू आणि 79 धावांची गरज असेल तेलंगवाडी टीमला. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण महेशच्या माध्यमातून. मोठा फटका खेचायच्या नादात मिलिंदने चेंडू हवेत उडवलाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये. स्वतः प्रवीण चेंडू खाली, मिलिंदला परतावं लागतंय. मिलिंद बॅक टू द डगआउट. डीजे मात्र मिलिंदची जागा भरून काढण्यासाठी हरेशला पाहतोय आपण गोलंदाजी स्टँड्सवर. किरणला एक भल्या मोठ्या शरीरयष्टीचा गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार तेच पाहायला मिळतंय मैदानात. आणि आता मात्र सामना एकतर्फी झुकवायचं काम केलंय सांबारी संघानं. येणारे 11 चेंडू आणि 79 धावेची गरज असेल. सामना एकतर्फी झुकलाय. मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु काही होईल असं वाटत नाही. आता रवीला माघारी परतावं लागतंय. डीजे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू निर्धाव आलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय 13 धावा तेलंगवाडी टीमच्या. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला तेलंगवाडी टीमकडनं. त्या गोलंदाजीचा फायदा उचलत असताना 88 धावांचा भला मोठा धावांचा डोंगर आपण पाहिला सांबारी टीमकडनं. फुल टॉस चेंडू होता, कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रात पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाते. फुल टॉस चेंडू होता ऑफ साईडच्या दिशेने. कार्पेट पद्धतीचा फटका पाहतोय. शतरक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते.
आता मात्र तेलंगवाडी संघाने सुद्धा या सामन्यामध्ये कुठेतरी माघार घेतली आहे. तिसरं षटक संपले. तिसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या पाहतोय तेलंगवाडी संघाची 15 ही धावसंख्या. डीजे पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने कमलाकर आणि स्ट्राईकला पाहतोय सागरला. रिवर्सचा फटका अटेंड केला होता, सक्सेस झालाय. हा येतोय सागरच्या बॅटमधनं चौकार, परंतु आता चौकार षटकाराचा फायदा नाहीये. करणार नाही आजच्या दिवसात. काय सुरेख फलंदाजी पाहिली आपण प्रवीणच्या माध्यमातून. 55 धावा ठोकल्या या प्रवीणने, 57 धावा सॉरी. गितेशला पाहतो एक नौका फलंदाज तेलंगवाडी टीम कडनं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कार्पेट पद्धतीचा फटका पाहिला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल आणि या एका धावाच्या मदतीने 21 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या तेलंगवाडी टीमसाठी. आता मात्र सामना एकतर्फे झुकलाय सांबारी टीमकडनं. सुंदर फटका पाहिला. आता या फटक्यांची गरज खरं तर पहिल्या चेंडूपासून होती, परंतु आता या फटक्यांचा काय फायदा नाहीये तेलंगवाडी टीमसाठी. रिवर्सचा अटेंड केला होता. सुंदर गोलंदाजी पाहतोय कमलाकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा स्कोरबोर्डवर लागले गेले तेलंगवाडी टीमकडनं. या मॅचचा शेवटचा चेंडू पाहतोय कमलाकरच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण त्या ठिकाणी. आणि हा सामना सांबारी टीमने एकतर्फा विन केलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने आपल्या नावावर केलाय तो खेळाडू प्रवीण. काय सुरेख फलंदाजी पाहिली आपण प्रवीणच्या माध्यमातून. षटकार चौकारांची बारिश केली या प्रवीणनं. 21 चेंडूमध्ये 57 धावा कुठून काढल्या आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये आणि या 88 धावांमध्ये मोलाचा हातभार लावला प्रवीणने. प्रवीण यायचंय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.